आणि म्हणून नाशिक शहर परिसरामध्ये धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची अनेक ठिकाणं आहेत. या धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा विकास देखील या ठिकाणी आपण करू. यातून मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, त्यांच्या हाताला काम मिळेल आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक कामं आहेत. मुंबई महापालिकेप्रमाणे, ठाणे महापालिकेप्रमाणे नाशिक शहरातील देखील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांची घरपट्टी देखील आपण माफ करू. नाशिक शहरातील इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प राबवताना ठाणे शहरात दिल्या जाणाऱ्या 50% इन्सेंटिव्ह FSI ची तरतूद नाशिक शहरासाठी देखील लागू करू आणि त्याच धर्तीवर पुणे शहराप्रमाणे 9 मीटर रुंदीच्या रस्त्यावर इमारतींची उंची 30 मीटर पर्यंत करण्याचा देखील निर्णय लागू करू आपण.